स्मार्ट अहमदनगर न्यूज। तिसगावात गट नंबर 296 हा शासकीय गट नंबर आहे। त्या ठिकाणी वर्षानुवर्षापासून अनेक बेघर भूमीन मागासवर्गीय आदी लोक अतिक्रमण करून राहतात। निवासासाठी काही घरे आहेत, जवळपास 100 घरे ही शासकीय घरकुल आहे। शासकीय खर्चातून निधी वापरला जात आहे। ग्रामपंचायतीने सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। वर्षानुवर्षे येथे लोक राहत आहे। अधिक माहिती काय आहे ते जाणून घेऊयात। तिसगाव या गावामधील गट नंबर 296 हा शासकीय गट नंबर आहे। त्या ठिकाणी वर्षानुवर्षापासून अनेक बेघर भूमीहीन मागासवर्गीय विधवा परित्यक्ता लोक अतिक्रमण करून राहतात। निवासासाठी काही घरं आहेत आणि काही घरं जवळपास 100 घरं ही शासनाने दिलेली घरकुल आहे। रमाई आवास योजनेतली आहे, काही आहे बाकीची तुमची शबरी आवास योजनेतली असतील किंवा प्रधानमंत्री आवास योजने, ही शासकीय घरकुलं त्या ठिकाणी आहे। वर्षानुवर्षे लोक सगळे राहतात। ग्रामपंचायतीने सगळ्या सुविधा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। वीज असेल, पाणी असेल, रस्ते असतील, शासकीय खर्चातून सगळं तो निधी वापरलेला आहे। परंतु एक याचिका करता हायकोर्टामध्ये जातो आणि ही शासकीय जमिनीवरती अतिक्रमण ती काढा आणि मग कोर्ट इथल्या सीओना सांगते की तुम्ही सगळे चौकशी करा, त्या लोकांचे सगळी माहिती घ्या, कागदपत्र घ्या, त्यांचं म्हणणं ऐकून घ्या, सुनावण्या घ्या, अशा पद्धतीचा आदेश आणि मग निर्णय घ्या। अशा पद्धतीचे आदेश कोर्ट इथल्या सीओना देत आहे। सीओ बीडीओना आदेश करतात आणि बीडीओ सुनावणी घेतात, सगळे कागदपत्र घेतात आणि बंद लिफाफ्यामध्ये सीओना अहवाल पाठवतात। आणि काल परवा सीओनी सगळ्या कुटुंबधारकांना, म्हणजे जे भूमिहीन आहेत, ज्यांनी घरं बांधलेली आहेत, जे घरकुल धारक आहेत, त्यांना नोटिसा परवा दिवशी बजावल्यात की 23/5 पर्यंत, म्हणजे उद्याच संध्याकाळपर्यंत तुम्ही सगळे घरं सोडायची आहेत। 24 पासून आम्ही सगळे अतिक्रमण काढणार आहोत। वास्तविक पाहता हे जे प्रशासन आहे, जिल्हा परिषद प्रशासन, हे कोर्टाचे दिशाभूल करत आहे। जर ही घरकुलं असतील तर घरकुलाचा खर्च निधी हा शासनाचाच आहे। तुम्ही ती घरं कशी पाडू शकतात? तुम्ही कसं कुणाला बेघर करू शकतात? निवासासाठीची जी अतिक्रमण आहेत, सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन आहेत की जो कोणी भूमिहीन असेल, बेघर असेल, मागासवर्गीय असेल, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती असेल, त्याला तुम्ही त्याचं अतिक्रमण काढू शकत नाही। इथं मात्र सर्रास सगळ्याच लोकांना ज्यांनी घरं बांधलेली आहेत, घरकुलधारक आहेत आणि निवासासाठीचे घर आहेत, सगळ्यांना त्यांनी नोटिसा बजावलेल्या आहेत आणि त्यांना उद्यापर्यंतची मुदत दिलेली आहे। म्हणून आज आम्ही सकाळीच सगळे जे काही 400 कुटुंबधारक आहे, वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली सर्व कुटुंबधारक मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन बसलेलो आहोत। वेळोवेळी शासनाचे निर्णय झालेले असताना देखील त्याला बगल दिली, त्याला केराची टोपली दाखवली। सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन असताना सुद्धा बाजूला ठेवलं। आता जे इथले जे सीओ आहेत त्यांनी तर प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहेत हायकोर्टाला की हे जे अतिक्रमण आहे ते आम्ही नियमित करत आहोत म्हणून। तेच सीओ आम्हाला नोटिसा बजावतात की 23 पर्यंत तुमची घरं खाली करून टाका। म्हणजे मला असं वाटतं की हा सगळा भोंगळ कारभार आहे। आमचे जे कुटुंब आहेत सगळे, हे सगळे भयभीत झालेले आहेत, हातबल झालेले आहेत। कारण जर ही घरं पडली, त्यांना असं वाटतं तर उभं राहायला इंचभर देखील जागा नाही। पावसाळ्याचे दिवस आहेत, कुठं जायचं आहे लोकांनी? आणि भारतीय राज्यघटनेने तर आम्हाला सगळा अधिकार दिलेला आहे। तो हे नाही कोणी घर पाडू शकत, पण एक धास्तीचं वातावरण, भीतीचं वातावरण या सगळ्या कुटुंबामध्ये आहेत। म्हणून आज सगळं तुम्ही बघत असाल, सगळे कुटुंब, आमच्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, वृद्ध मंडळी आहेत, सगळे कलेक्टरच्या दारात येऊन आम्ही बसलेलो आहोत की तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ नका, आमची घरं पाडू नका, उलट ती नियमित करा, सातबारे त्याचे सातबारे करून आम्हाला द्या, हे शासनाचे निर्णय आहेत। आणि म्हणून आम्ही बसलेलो आहोत। आम्ही शासनाला, आम्ही कलेक्टरना भेटलो, कलेक्टर नाही तर RDCना भेटलोय, सीओना जाऊन भेटलोय, सकारात्मक विचार करतात, चर्चा करतात, कोर्टाचे आदेश असं म्हणतात परंतु काहीतरी मार्ग निघेल असंही ते म्हणतात। आणि म्हणून आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत की काही झालं तरी चालेल, तुम्हाला आमच्या वस्तीतली अतिक्रमणं काढता येणार नाही। आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत।